दहिवडी शहरामध्ये जे नगरसेवक आहेत सुरेंद्र मोरे त्यांचा हा बंगला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, तोच सुरेंद्र मोरे यांचा बंगला आहे। आणि या बंगल्यात आज पहाटे काही अज्ञात इसमांनी मोठा दरोडा टाकलेला आहे आणि या दरोड्यामध्ये साधारणतः 20 लाख रुपयांचा ऐवज गेल्याची माहिती आता या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। आपण त्या घटनास्थळी उभे आहोत। हाच जे सीताराम पॅलेस नावाचा जो बंगला आहे, सुरेंद्र गणपत मोरे नगरसेवक दहिवडी मोरेमाळा, त्या ठिकाणी आपण उभे आहोत। आणि याच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी अगदी पोलिसांना आव्हान देत हा दरोडा टाकलेला आहे। इथं आता मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन इथं आलेली आहे। त्याचबरोबर या तपास यंत्रणेतले अनेक वाहनं आता इथं आलेले आहेत, कारण दरोड्याची व्याप्ती सध्या मोठी असल्या कारणानं डॉग स्क्वॉड जे श्वान पथक हे देखील या ठिकाणी येणार आहे। त्या काही अधिकाऱ्यांच्या गाड्या आपण इथं पाहतोय, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे आणि ही सगळी पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे अलर्ट झालेली आहे। याची पार्श्वभूमी आपण अगोदर समजून घेऊया। या ठिकाणी चोरी झाली, तो बंगला माझ्या पाठीमागे बघताय, अतिशय भव्य दिव्य असा सीताराम पॅलेस नावाचा हा बंगला आहे। आणि त्या बंगल्यामध्ये साधारणतः 2 वाजण्याच्या पुढं आणि 5 वाजण्याच्या आत या वेळेच्या दरम्यान ही चोरी झाली। चोरी म्हणू शकत नाही, याला दरोडा म्हणावा लागेल, कारण अतिशय मोठ्या प्रमाणात चोरांची संख्या असणार आहे आणि त्याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। तर नक्की या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले हे जे अज्ञात लोक आहेत ते कुठून कसे आले ते आपण पाहूया। मोरे यांच्या घरी जो दरोडा पडलाय त्या दरोडा पडल्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणावरून हे लोक आत गेलेले आहेत, खरं पहिल्यांदा आपण त्या घटनास्थळावरचे जे रस्ते आहेत ते पाहून घेऊया। दहिवडी शहरातून मायनीकडे जाणारा हा रस्ता काम चालू असल्याचं हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय। इथं या रस्त्याकडून आणि या रस्त्याच्या बाजूला बरोबर जी बंगल्याची पश्चिम बाजू आहे त्या पश्चिम बाजूच्या दिशेने हे जे दरोडेखोर होते ते आल्याचं इथं निष्पन्न होतंय। आता आपण ते ज्या ठिकाणावरून आत गेले ते आपण पाहतोय। हा मोरेंचा बंगला आहे, हाच तो बंगला आहे सीताराम पॅलेस नावाचा। आणि रात्री 2 वाजल्याच्या सुमारास साधारणतः तेच टायमिंग असू शकतं। जे त्यांचं पश्चिम बाजूचे लोखंडी गेट आहे ते लोखंडी गेट आपण बघूया। त्या लोखंडी गेटच्या मधून त्यांनी प्रवेश केल्याचं या ठिकाणी आपल्याला पोलिसांच्याकडून आणि या बंगल्याचे मालक आहेत त्यांच्याकडूनही समजलेलं आहे। हेच ते लोखंडी गेट, ज्या लोखंडी गेटमधून त्यांनी आत प्रवेश केला त्याच्या पलीकडे एक आपल्याला बंद दरवाजा दिसतोय, जो त्यांच्या किचन मधल्या डायनिंग टेबल जवळ तो निघतो। आणि तिथं गेल्यानंतर जो वरचा भाग दिसतोय आपल्याला पूर्णपणे ते पाठीमागचं बेडरूम आहे। त्या बेडरूमच्या नजीक असलेल्या एका खोलीतून त्या कपाटामध्ये ज्या काही तिजोऱ्या होत्या, लहान मुलाचा गल्ला होता आणि काही साड्या होत्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतर खोल्यांना कडी लावली आणि त्या सगळ्या बाहेर काढल्या। जिथून बाहेर काढल्या तो मार्ग आपण बघूया। आता या ठिकाणावरून ते आले होते, तिथून ते सगळं साहित्य काढल्यानंतर पुढे जो आपल्याला रस्ता दिसतोय, ज्या ठिकाणावरून गाडी वळली, जिथं गर्दी आहे त्या गर्दीच्या बरोबर पश्चिम बाजूच्या भागात ही वीटभट्टी आहे। या वीटभट्टीच्या इथं वर हा मातीचा ढिगार आहे आणि या मातीच्या ढिगाऱ्याच्या पलीकडं जो एक कॅनॉल जातो, त्या कॅनॉलच्या बाजूला तिथं त्यांनी हे सगळं साहित्य जमा केलेलं होतं ते त्या ठिकाणी घेऊन गेले। आणि समोर आपण बघू शकता याच ठिकाणी त्या 2 काळ्या रंगाची एक आणि पांढऱ्या रंगाची एक अशा 2 तिजोऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्या बाजूला त्यांनी जे देवासाठी जे दागिने केलेले होते किंवा जे काही चांदीचे देव होते त्याची पॉकेट आहेत, त्याच्या बाजूला एक पिशवी पडलेली आहे। आपण घटनास्थळावर त्या दरोडेखोरांनी ज्या ठिकाणी तो ऐवज आणल्यानंतर त्या तिजोरीची तोडफोड करून तो ऐवज त्यातून बाहेर काढला। त्याचबरोबर इथं काही साड्या टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळते, त्या साड्याही आपण पाहूया। ज्या ठिकाणी त्या तिजोऱ्या फोडलेल्या आहेत त्या ठिकाणी खरं तर काही लहान अशा दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर फुटाणे असतील, शेंगदाणे असतील, असा चकना स्वरूपातला काही खाद्यपदार्थ
इथं पोलिसांना आढळून आलेले आहेत. खरं तर ही धाडसी दरोडा म्हणावा लागेल, कारण माझ्या पाठीमागं जो बंगला बघताय अतिशय दहिवडी शहरातील भव्य दिव्य असा हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये आत्तापर्यंत हजारो लोक येऊन गेलेले आहेत, कारण सुरेंद्र मोरे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्यामुळं इथं जयंत पाटील साहेब असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील, यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या बंगल्याला भेट दिलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला हे राजकीय नेते इथं आलेले आहेत त्या वेळेला हजारो लोक या ठिकाणावरून येऊन गेलेले आहेत. त्यामुळं इथं चोरी करताना खरं तर ही जी चोरी आहे ती खरं प्री प्लॅनिंग आहे असं म्हणावं लागेल. त्याचं कारण ही तसंच आहे, कारण या बंगल्याची जी माहिती ज्या कोणी चोरी केली असेल किंवा धाडसी दरोडा टाकला असेल त्यांनी पूर्वप्रमाणे ही माहिती अगोदर घेतली असणार, कारण त्या ठिकाणी तिजोरी कुठं आहे, कपाटं कुठं आहेत आणि तिथं जाण्याचा मार्ग कसा आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्याशिवाय किंवा या ठिकाणी येऊन यापूर्वी त्या बंगल्याच्या बाजूचा परिसर असेल, त्या बंगल्यातला आतील परिसर असेल, या सगळ्या गोष्टी माहिती घेतल्याशिवाय ही दरोड्याची गोष्ट घडली नसेल. कारण या ठिकाणी दरोडा घालताना खरं तर खूप मोठं धाडस वापरावं लागलेलं आहे. आणि रस्त्याच्या कडेला असणारा हा बंगला, कारण दहिवडी शहरातून मायनीकडे जाणारा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरती ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. आणि पहाटे खरं तर आता सध्या दिंड्या सुरू आहेत आणि या दिंड्यांच्यामुळं किंवा दहिवडी शहरातील अनेक नागरिक या रस्त्याने मॉर्निंग वॉक करायला जातात. त्यामुळं साधारणतः 4 वाजण्याच्या अगोदर ही घटना घडली असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. आता पोलीस स्टेशन आहे, सध्या या पोलीस स्टेशनचा अधिभार मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्याकडे आहे. सध्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असल्यामुळं इथले जे अधिकारी आहेत ते सध्या त्या पालखी बंदोबस्तासाठी आहेत आणि इथं जे मसवडचे प्रभारी अधिकारी आहेत संदीप पोमन यांच्याकडं ही जबाबदारी आहे. ही माहिती कळताच या ठिकाणी संदीप पोमन साहेब यांनी तात्काळ भेट दिली, अगदी कार्यतत्परता दाखवली आणि संपूर्ण जो परिसर आहे त्याची पाहणी करत अतिशय फास्ट सगळ्या घडामोडी केल्या. त्याचबरोबर जे काही फिंगरप्रिंट्स असवाले असतील, त्यानंतर डॉग शान पथक इथं बोलवलेलं आहे, या सगळ्या प्रक्रिया पोलिसांनी राबवलेल्या आहेत. आणि या मुद्दे पोलिसांच्या वतीनं जे आतापर्यंत यामध्ये चोरीमध्ये जो ऐवज गेलेला आहे, जी रोकड गेलेली आहे, त्याची एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ती यादी तयार करून पोलिसांनी आता त्यांची यंत्रणा अलर्ट केलेली आहे. हा दरोडा पडला आहे, त्या दरोड्याबाबत पोलिसांच्याकडून जशी आपल्याला अपडेट मिळेल त्या अपडेटप्रमाणे आपण प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. बघत रहा आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, दहिवडी. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.